नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे अष्टमा सिद्धीला. तर अष्टमा सिद्धीला जाताना आज बसत आहे सर्वजण ऑटो मध्ये. हे बघा हा काय म्हणतो तर तर आता बसलेले आहे सर्वजण ऑटो मध्ये आणि मी पण जात आहे बसण्यासाठी. ऋषिकेश महाराज की जय. सर्वजण बघत आहे, एन्जॉय करत चाललंय आता सध्या आम्ही सर्वजण. त्यानंतर जवळजवळ अष्टमा सिद्धी जवळ पोहोचलेला आहे आम्ही. आणि बघितल्यानंतर असं वाटत आहे की कलर मारलेला आहे म्हणून मंदिराला. बघा कळस खूप छान दिसत आहे, व्हाईट आणि गोल्डन कलर. तर लवकरच पोहोचू आपण तिथे. तरी ऑटोची मजा घेऊया आपण जातानी. बस आता आम्ही पोहोचतच आहे, मंदिराजवळ आलेलो आहे. ऑटोतून उतरल्यानंतर सर्वात आम्ही आधी बकेट आणि दोर घेण्यासाठी जाणार आहे विहिरीतून पाणी घेण्यासाठी आंघोळीला. तर बघू शकता इथे खूप सारे लोक आलेले आहे आंघोळ करण्यासाठी. आणि या आंघोळीचं एक महत्व आहे मित्रांनो, या पाण्यामध्ये सल्फरचा वापर सर्वात जास्त केला जातो, जो की लहान मुलासाठी जेव्हा आंघोळ केली जाते लहान मुलांची, तेव्हा त्यांच्या शरीरामधला जो रोग आहे तर हे दूर करण्यासाठी, शरीरावरचा जो त्वचा आहे त्यांच्या शरीरासाठी खूप चांगला आहे. तर त्यामुळे इथे लहान मुलाची आंघोळ करून दिली जाते. तर सर्वात आधी मी माझी आंघोळ करून घेतली. अजून फॅमिलीमध्ये जेवढे लोक होते सर्वांनी आंघोळ केलेली आहे. आता आम्ही राहिलेला आहे शेवटचे 3 जण. माझी आंघोळ झालेली आहे जवळजवळ आणि मजा खूप येत आहे. अंगावर बकेट टाकते तेव्हा आंघोळ करून दिल्यासारखं लहान मुलासारखं. आता एक जण बसलेले आहे, त्यांची आंघोळ होत आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्याची पण आंघोळ होऊन जाईल. आंघोळ केल्यानंतर नैवेद्य लावत आहे, पूजा करत आहे विहिरीची. त्यानंतर सर्वांचं पाया लागणं झाल्यानंतर आम्ही निघत आहे मंदिराकडे. मंदिराकडे जाताना बघा आता माझी मुलगी कशी बघते व्हिडिओकडे. हे बघा 5 महिन्याची आहे फक्त ती. त्यानंतर आम्ही सर्वजण निघालेलो आहे आता मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. ते बाबाकडे बघ, ते बघा कशी बघते. त्यानंतर आम्ही आलो मंदिराजवळ. बघा मित्रांनो, कलर खूप छान मारलेला आहे कळस मंदिराचा आणि जे डिझाईन आहे ते खूप चांगली दिसत आहे. त्यानंतर सर्वात आधी मंदिरामध्ये गेल्यानंतर घंटी वाजत आहे, सर्वच जण घंटी वाजत. त्यानंतर आपण पोहोचत आहे गोविंद प्रभू मंदिर मध्ये. हे महानुभाव पंथाचं तीर्थ आहे, पण इथे गोविंद प्रभू यांची समाधी आहे. तर गोविंद प्रभूची आपण दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर हे बघा डिझाईन आहे खूप चांगली मंदिराला, सिलिंगला. त्यानंतर थोडा आणखी आपण समोर गेलो मंदिरामध्येच, तर तिथे चक्रधर स्वामी यांची समाधी आहे. बघा मित्रांनो, डिझाईन किती मस्त आहे.
कलर पण खूप छान मारलेला आहे. तर ही आहे चक्रधर स्वामींची समाधी. हिचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे, जत्रा पण झालेली आहे. तर आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही वापस जाणार आहे. पण त्याआधी आम्हाला लागली होती भूक, तर सर्वांनी पाकिटे घेतले, जे पण काही घ्यायचं आहे ते खाऊन घेतले. आणि मित्रांनो, हा इथपर्यंत अष्टमसिद्धीचा ब्लॉग होता. पण मित्रांनो, जर तुम्हाला बहिरमचा ब्लॉग बघायचा असेल तर इथे व्हिडिओ आहे, हा तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो.